चला आज बनवूया जगातील सर्वात सोपा ढोकला। काही नाही हो, सगळं साहित्य एकजीव मिक्स करायचं आणि 10 मिनिटात तुमचा ढोकला तयारसुद्धा होतो। हा इतका जाळीदार स्पंजी असा ढोकला घरी बनवून खूप सोपा आहे। अगदी घरातल्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही हा बाहेरून आणलाय की घरी बनवलाय। इतका चविष्ट आणि पाहताच क्षणी पटकन उचलून खावासा वाटणारा इतकी साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपीला सुरुवात करूया। तर 1 टीस्पून इथे साखर घेतलेली आहे, अर्धा टीस्पून सॅट्रिक ॲसिड म्हणजेच निंबूसत्व, चिमूटभर हळद घेतली आहे, चिमूटभर हिंग वापरलेला आहे आणि पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घेणार आहे आपण। आणि 1 वाटी आपण बेसन घेणार आहोत, तर 1 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि 1 टीस्पून इथे मीठ घेतलेलं आहे, हे पण मिक्स करून घ्यायचं। आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, तर बेसन छान असं चाळून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि ढोकला घशात अडकला नाही पाहिजे म्हणून याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे, 1 टीस्पून तेल टाकून घ्यायचं आणि पाणी आधीच उकळून घ्यायचं सोडा टाकायच्या आधी। आणि भांड्याला तेल लावून, ज्या भांड्यात आपण बनवणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर आपण याच्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा 1 टीस्पून। तुम्ही इथे इनोचा सुद्धा वापर करू शकता आणि 10 मिनटं हे मिश्रण छान होऊ द्यायचं। आणि 10 मिनटाच्या आधी हे उघडून नाही बघायचं, नाहीतर हा ढोकला खाली बसू शकतो। तर इथे बघू शकता आपला ढोकला इथे तयार आहे। आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया। तर फोडणीत आपण तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, साखर टाकून घेतली आणि पाणी टाकून घ्यायचं आणि मिरची टाकलेली आहे। आणि ढोकला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। ढोकला थंड होऊ द्या, नाहीतर मग तो व्यवस्थित निघणार नाही। आणि याचे काप करून घ्यायचे आणि आपण जी फोडणी तयार केली होती ती फोडणी पण थंड होऊ द्यायची आणि नंतर त्याच्यावर टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे किती छान असा स्पंजी इथं ढोकला तयार झालेला आहे। बघू शकता किती फुललेला आहे, किती जाळीदार असा तयार झालेला आहे। तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा।